ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विदसन मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने कुर्सी त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयार। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जुल 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचरी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचरी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भोवित जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराण या ग्रंथाच्या आधारित श्री राम कथेचं वर्णन चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी स्वयंवराची चर्चा झाल्यानंतर भरताचा सुद्धा स्वयंवर पार पाडला होता आणि त्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर रीतीनं आचार्य भगवंतांनी कथन केलं होतं की तिन्ही भाऊ आपल्या पत्नींसहित आपल्या नगरामध्ये प्रवेश करणार आहेत। हा विषय चालू होता। ज्यावेळी नगरामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे, त्या नगरामध्ये प्रवेश होत असताना त्या नगराची केलेली सगळी तयारी याचं वर्णन आचार्य भगवान रविसेन स्वामीजींनी कालच्या कथेमध्ये केलं होतं। आणि कशा पद्धतीनं त्या नगरामध्ये सगळी तयारी करून त्या नगरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची तयारी आणि त्यांच्या स्वागतासाठी असलेले श्रावक श्राविका या सगळ्यांचं वर्णन आचार्य महाराजांनी काल केलं होतं। आणि आज परत आचार्य भगवान त्याच नगराची तयारी आणि त्याच नगराचं वर्णन आचार्य महाराज करत आहेत की ज्यावेळी अतिशय आनंदपूर्वक त्यांचा विवाह संपन्न झाल्यानंतर ती मिथिला नगरी ध्वजा, तोरणे, मंडप, माळा वगैरेने अतिशय सुसज्जित झाली होती। आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्यानंतर सगळेजण तर सगळा नजारा बघून झाल्यानंतर
सगळ्यांना दुसरं काही बघायचं नव्हतं. काय बघायचं होतं? सीतेला बघायचं होतं. तर तो सगळा नजारा बघून झाल्यानंतर सगळे आपापल्या निवासस्थानामध्ये निघून गेले आणि त्या दशरथांच्या सगळ्या पुत्रांची आता कीर्ती पूर्ण पृथ्वीवर पसरली होती आणि सगळेजण त्या सौंदर्याच्या अपार सागरामध्ये मग्न झाले होते. आपल्या मातापित्यांनी आनंदरूपी संपत्ती अर्पण केली होती आणि हे सगळ्या घटना घडत असताना ज्यावेळी सगळं नगर वेगवेगळ्या वाहनांनी आणि सजावटीने गजबजून गेलं होतं आणि त्यावेळी दशरथ पुत्रांनी आणि त्यांच्या पत्नींनी अयोध्येत प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर ज्यावेळी अयोध्येमध्ये प्रवेश झाला ते सगळं शरीर सौंदर्य सगळ्या गोष्टी आणि सगळीजण काल सांगितलं तसं सगळीजण कामं सोडून आली होती. निम्म्यातली कामं निम्म्यात सोडून निम्म्यातली कामं निम्म्यात टाकून आणि कोण कोण कामावर जायचंच नाही म्हणून ठरवून आलते. का? कारण की त्या वर आणि वधूंना सगळ्या नगराला सगळ्या श्रावक श्राविकांना पाहायचं होतं आणि हे सगळं पार पडल्यानंतर त्यांची स्तुती वगैरे झाले, एकमेकांचा आदर सन्मान सत्कार वगैरे केला गेला आणि सगळे आपापल्या प्रासादामध्ये निघून गेले. आता इथनं चालू होणार आहे कथा. त्या शुभ कर्माच्या फळामुळे त्यांना शुभ सगळं प्राप्त झालं होतं आणि ते सगळं शुभ जे मिळालेलं आहे त्या शुभाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून त्यांनी आनंदानं आपलं जीवन जगणार होते. यासाठी त्यांचा पुरुषार्थ चालू होता आणि आचार्य भगवंतांनी या पर्वाच्या माध्यमातून सगळ्या राम लक्ष्मण यांच्या स्वयंवराचं आणि रत्नमालाचं वर्णन करणारा पर्व आज संपलेला आहे. आता पुढच्या पर्वामध्ये आचार्य भगवन आता सगळीजण आपापल्या महलामध्ये आहेत. सगळीजण सगळ्या गोष्टी पार पडत आहेत. आता दिवस आहे आषाढ शुक्ल अष्टमीपासून अष्टानिक पर्व चालू होणार आहे आणि त्या अष्टानिक पर्वाचं स्वागत करण्यासाठी सगळं पूर्ण घर आणि परिवार सुसज्ज झालेलं आहे. कारण की आत्तापर्यंत फक्त युवक होते, आता पत्नी सहित वर वधू झालेले आहेत आणि त्या सगळ्या परिवारानं ज्यावेळी ते अष्टनाग पर्व चालू होणार होतं त्याच्या आधीच जिनेंद्र भगवंतांची पूजा अर्चा या सगळ्या गोष्टी अतिशय आनंदपूर्वक आता सहपरिवार एक पूर्ण करायचे आहेत म्हणून ते सगळा परिवार सुसज्ज झाला होता. बरीच जण तिथं पताके लावण्याचं काम करत आहेत, बरीच जण माळा लावून ते सगळं नगर आणि तो परिवार सगळा सज्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरीच जण मंदिरचं रंगकाम करण्याचं काम करत आहेत. त्यावेळी बी होत होतं. तुम्ही म्हणणार आमच्या काळातच तेवढं होत होतं आणि त्यावेळी होत होतं का नाही कोणास ठाऊक. सगळ्या गोष्टी तुमच्या काळासारख्याच होत्या, फक्त तुम्ही जरा स्टँडर्ड वागायलाय आणि त्यांनी जरा साधं वागत होते. बरोबर, तुमच्यापेक्षा स्टँडर्ड त्यांनी वागत होते. तुम्ही आता शिकून सवरून जे वागायला की नाही ते कशाप्रमाणे चालू आहे? स्टँडर्ड नाही, ते तुमच्या संस्कृतीला सोडून जे सगळं चालू आहे ते तुम्ही त्याला स्टँडर्ड समजायला आहे, परंतु तुमची संस्कृती ती नव्हे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून इथं आचार्य भगवन सगळं वर्णन करत आहेत की कशा पद्धतीनं आमचं जीवन पद्धती, आमचा धर्म आणि धर्माच्या क्रिया आम्ही पार पाडणं आवश्यक आहे याचं वर्णन आचार्य महाराज करत आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की सगळीजण त्या जिनेंद्र भगवंतांच्या स्वागताची म्हणजे अष्टानिक पर्वाची अतिशय जय्यत तयारी करत आहेत आणि सगळा परिवार वेगवेगळ्या अपेक्षेनं की कोणी अभिषेकची तयारी करत आहे, कोणी पूजनची तयारी करत आहे, कोणी मंदिर सजावटची तयारी करत आहे आणि कोणी आपलं महल सुसज्ज करण्याची तयारी करत आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं सगळी सजावट करून घेतली आणि तो दिवस
अष्टानिक पर्वताला प्रथम दिवस जो होता तो दिवस आल्यानंतर आधी सगळे लोक मोठ्या भक्तीने जिनेंद्र भगवंतांची पूजा करून उत्तम पुण्य प्राप्त करण्यासाठी सुसज्ज झाले की मला जिनेंद्र भगवंतांची पूजा अर्चा आणि बाकीच्या गोष्टी पार पडून या पुण्य लाभ करून घ्यायचं आहे म्हणून सगळेजण सुसज्ज झाले. इथं आचार्य भगवंतांनी एक कर्मसिद्धांत द्यालेत आपल्याला. एवढे मोठे राजे असून महापुरुष असून सुद्धा ती जिनेंद्र भगवंतांची सेवा करण्यामध्ये जरा सुद्धा कमी पडले नाहीत. आणि आम्ही 5 एकर 2 एकर 1 एकर त्याच्या पुढे जाऊन 1 दुकान 2 दुकान 5 लाख 10 लाख एवढीच प्रॉपर्टी असून आम्ही ताटतोय. कवा ताटते तो? आम्ही भगवंतांच्या जवळ यायला आम्हाला बऱ्याच जणांना काही लाज वाटते की भगवंतांची सेवा सुश्रूषा आणि भगवंतांची पूजा अर्चा करण्यासाठी बऱ्याच जणांना विकल्प होतोय. इथं जे महापुरुषांच्या यादीमध्ये 63 शलाका पुरुषामध्ये त्यांची नावे येतात ते सुद्धा साक्षात भगवंतांची पूजा अर्चा आणि भगवंतांची सेवा सुश्रूषा करण्यासाठी सुसज्ज आहे. आज बऱ्याच मुला मुलींना सांगितलं मंदिरकडे जावा म्हणलं मानवर करतात. एक गोष्ट लक्षात घ्या, या महापुरुषांचा हाच आदर्श आमच्या जीवनात घ्यायचा आहे. जेवढा धर्म आम्हाला करता येईल तेवढ्या धर्माचं पालन करणं आवश्यक आहे. मान वर केला तर मान वर राहील. सन्मत सागर महाराज एक उदाहरण सांगायचं तर मध्ये सांगतो आणि मग पुढे जाऊया आपण. एका गावामध्ये एक पती पत्नी होते. पत्नी धार्मिक होती, पती धार्मिक नव्हता. प्रत्येक वेळी पत्नी महाराजाला जरा अभिषेकला जात जावा, मी का जाऊ मानवर करत होता. दुपारी स्वाध्यायाला जात जावा, मी का जाऊ म्हणून मानवर करत होता. संध्याकाळी श्रीराम कथेला जावा, मी का जाऊ. सगळ्या गोष्टीत मानवर करत होते. किती पत्नी सांगणार, 4 महिन्यात किती पत्नीने सांगितलं तरी नाही नवरोबा ऐकायला तयार नाही. योगायोगानं पत्नी आता सांगून राहून दे म्हटले, त्याने ऐकून देत नव्हतं. आपला धर्म तर आपण करूया, पुण्य मिळते तेवढं मिळवून घ्या म्हणून पत्नी धर्म करायले. आणि योगायोगानं दोघं धर्म करत नव्हते. एक जण धर्म करत होता, एक जण बिना धर्माचा. दोघांचं वय झालं आणि दोघांचाही मृत्यू झाला. योगायोगानं ज्या पत्नीनं धर्म केला होता ती पुढच्या जन्मामध्ये राजकन्या झाली आणि एका राजाची कन्या होऊन जन्मली. आणि हो जो मान वर करत होता नाही, मी काय धर्म मी का करू म्हणून हा उंट झाला, मान वरच झाली. बा जे कोण धर्म करायला का नाही मान वर करतात नाही त्यांची मान कायमचीच वर होत्या असं मी सांगितलं नाही. आचार्य भगवान कुंतुसागरजी महाराज ऐनापूरवाले जे प्रथमाचार्य शांतीसागरांचे परमप्रभावक शिष्य होते ते आपल्या भावत्रय फलपदर्शी या ग्रंथामध्ये म्हणतात. आणि काय झालं माहिती काय, ती राजकन्या आता आयुष्य आरामामध्ये सगळी सुख संपत्ती समाधानासहित वाढाल्या. तिला काही पैशाची धनाची कुठल्याही सुसेवेची काय लागल ते सगळं मिळत होतं, कारण की ही राजकन्या आहे. धर्माचं फलच हे आहे की धर्म जर आत्ता केला तर तो आत्ता बी मदत करणार आहे आणि भविष्यामध्ये पण मदत करणार आहे. ती अतिशय सुख सानिध्यामध्ये संपन्न आयुष्य आरामामध्ये वाढत चाललेली आहे. आणि हा उंट जंगलात इकडे तिकडे फिरायला आहे उगाच मानवर करून. कुठं कधी वाळलं खायला मिळतंय, कधी काय खायला मिळत नाही, इकडे तिकडे फिरलाय. पाणी कधी मिळेना. कोण प्राण्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी जीव वाचवायचा प्रयत्न करायचा चालू आहे. धर्म न करणाऱ्यांची अवस्था ही होत्या. मी सांगितलं नाही, सन्मत सागर महाराज कायम सांगत. आणि योगायोगानं काय झालं माहिती, ती राजकन्या मोठी झाली, वाढत वाढत गेली आणि मोठी झाली. आणि राजानं ठरवलं की आता राजकन्या मोठी झाल्या म्हणजे तिचा विवाह करणं आवश्यक आहे, हे माझं कर्तव्य आहे. आणि योग्य वर हुडकण्यासाठी सगळ्या राज्यामध्ये सगळ्या देशामध्ये तो गेला आणि एका राजाची निवड केली की हा माझ्या राजकन्यासाठी वर योग्य आहे. म्हणून ठरवलं की अमुक या दिवशी या राजकन्याचा विवाह करायचा. आता राजकन्या म्हणल्यावर राजकन्याला सगळं सामान द्यायला पाहिजे की. तुम्ही काय देताय? टीव्ही, फ्रीज, मोबाईल, बेड, भांडी, मिक्सर असलं देताय का नाही? मी परवा सांगितलं होतं असं काय तर कुठल्या कन्येचा विवाह, तुमच्या कन्येचा विवाह असं शास्त्र, अष्टकचं साहित्य, अष्टकचं द्रव्य नाही हा साहित्य किंवा
शास्त्र किंवा धर्मासाठी आवश्यक लागणाऱ्या गोष्टी पहिला द्या, बाकीचं बी द्या, नाही म्हणलं नाही, ते नंतर. तुम्ही पहिला काय बाकीचं सगळं देताय गादीपर्यंत. आता तर महाभाग काय काय, कोण मोबाईल भेट देते, विमान, जेट. परवा कोणी तर दिले की 250 कोटी रुपयाचं विमान बायकोला भेट. अरे हे सगळे देतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, धर्मानुसार त्या राजाने सुद्धा धर्मानुसार सगळं द्यायचं ठरवलं होतं. जरी ती राजकन्या मागच्या जन्मामध्ये धर्म केली होती, आता या धर्मामध्ये सुद्धा, या जन्मामध्ये सुद्धा धर्म चालू आहे सगळं. परंतु काय झालं माहिती काय, ते आता राणीचं सगळं लग्न झाल्यानंतर सामान न्यायसाठी सगळं काही त्यांच्या नगरात होतं. घोडा, हत्ती, रथ हे सगळं होतं, परंतु उंट नव्हतं. उंट आता सामान घालून द्यायला पाहिजे की. योगायोगानं आता राजानं नाही सगळ्यांना आज्ञा दिली की एक चांगला असं उंट का नाही आणा. आणि योगायोगानं नाही हे जंगलात पकडायला गेला आणि ह्योच उंट घावला की. कुठला उंट? हा कळलं तुम्हाला. आणले त्याला, आणले आणि योगायोगाने लग्न चालू होतं त्यावेळी आणले, सगळं सामान बिमान तिथे ठेवले. आणि उंटाला आणल्यानंतर उंटानं ज्यावेळी बघितलं राजकन्याने एक राजकुमार त्यांचं लग्न झालंय, बघितल्यानंतर त्या उंटाला जातीस्मरण झालं की ही मागच्या जन्मातली माझी बायको आहे आणि हिचं सामान मी घेऊन जाऊ. तो म्हटला किती मारलं तर मी उठणारच नाही. मनात उंट. आणि सगळे शिपाई प्रयत्न करायला, तिकडे लग्न झाले, आता सामान घालून द्यायचंय पाठवून, सगळे प्रयत्न करायला, मारायला, तरी सुद्धा नाही. ऊ केलं तरी बसणार, ऊ करणार आणि बसणार, उठायला काय तयार नाही. कोण? उंट. योगायोगानं ती राजकन्या आणि तो राजकुमार ज्यांचं लग्न विवाह पार पडलेलं आहे, ती दोघं खाली येत होते जोडीनं. येत असताना त्या राजकन्याला जातीस्मरण झालं की मागच्या जन्मातला हा उंट माझा कोण आहे? नवरा मागच्या जन्मातला. आणि त्याला मारले तर उठण झालंय. ती राजकन्या त्या नवऱ्याला म्हणत्या 5 मिनिटात मी येतो. त्या शिपायांना सगळ्यांना सांगतात तुम्ही बाजूला जावा आणि एक पडदा या उंटाभोवती बांधा. आणि सगळी बाजूला जातात. पडदा बांधल्यानंतर ती पडद्याच्या आतमध्ये त्या उंट्याच्या कानाजवळ जाते आणि म्हणत्या मागच्या जन्मात धर्म करा सांगत होतो, ऐकला नाही, म्हणून आता उंट झालाय. आता सांगायलोय माझ्या नवऱ्याच्या घरात गेल्यानंतर बसून खायला घालतो, आता गप उठा नाही तर लय मारतील. आता उठला बघा हळूच. मागच्या जन्मात मनुष्य होता तेव्हा ऐकला नाही, उंट झाल्यावर ऐकला, हळूच उठला. एक गोष्ट लक्षात घ्या, धर्म कार्य करत असताना जर धर्म आम्ही खरोखर मनापासून जर केला तर आपल्याला सगळ्या गोष्टी भविष्यात सुद्धा चांगल्या मिळणार आहेत आणि आत्ता सुद्धा चांगल्या मिळणार आहेत. नुसता दिखाव्यासाठी धर्म केला तर 3 काळात काही प्राप्त होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये धर्म करत असताना निर्विकल्पपूर्वक जेवढ्या धर्माच्या क्रिया करायला मिळतील तेवढ्या करणं आवश्यक आहे. इथं 63 महापुरुषामधील आणि 169 महापुरुषामधील जे सगळे शलाका पुरुष आणि 169 महापुरुष, हे सगळे जेवढी त्यांना संधी मिळते तेवढ्या प्रमाणात ते धर्म आणि धर्माच्या क्रिया करतात. म्हणून त्यांना पुढे सुद्धा सुख आणि त्या भवात सुद्धा सुख प्राप्त होत जाते. आम्ही धर्म करायला तयार नाही. नुसतं आमचं दिवसभर एकच चालू आहे, ऐसा कैसा भी हो लेकिन म्हणले बघा, ते लगेच कळते, काय सांगायला लागत नाही. ऐसा कैसा भी हो लेकिन पैसा हो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये तुम्ही जोपर्यंत पैशाच्या तुम्ही पाठीमागे लागला तर पैसा तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही धर्माच्या पाठीमागे लागला तर पैसा तुमच्या पाठीमागे लागतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इथं जे सगळे परिवार आहेत, अतिशय सगळी सामग्री गोळा करून त्या पूजेची तयारी सगळी त्यांनी पार पाडलेली आहे. आणि दशरथ राजाने जिनेंद्र भगवंतांचा अभिषेक अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पार पाडला. आणि तो इतक्या भावनेपूर्वक अभिषेक करायला आहे. दशरथ राजा जो राजा असून सुद्धा तो अभिषेक एवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं भावनेनं पार पाडायला आहे. अभिषेक केल्यानंतर त्यानं ज्यावेळी अभिषेक चालू होता, तुतार्या वेगवेगळे प्रकारचे वाद्य त्यावेळी तिथं वाजत होते. सगळे मंत्री राजे जेवढे जण होते ते सगळेजण तिथं अभिषेक आणि ते पूजन करण्यासाठी उपस्थित आहेत. दशरथ राजा आपली सगळी उत्कृष्ट भावना करून
ते सगळं अभिषेक आणि सगळ्या गोष्टी अतिशय भावनापूर्वक पार पाडत आहे. त्यावेळी दशरथ राजा तो अभिषेक पार पडल्यानंतर उत्कृष्ट पद्धतीचं द्रव्य जे सोनं चांदी हिरे माणिक मोती यानं होतं ते भगवंतांच्या समोर अर्पण करायला आहे. आम्ही आहे त्यातलं तर उत्कृष्ट करूया. आचार्य भगवान ग्रंथामध्ये म्हणतात की जेवढं आमची भावना उत्कृष्ट आहे तेवढंच उत्कृष्ट द्रव्य जर चढवलं तर तेवढे उत्कृष्ट फलाची प्राप्ती होते. मी म्हणलो नाही, आचार्य भगवंतांनी ग्रंथात म्हणलेलं आहे. आमची जेवढी भावना उत्कृष्ट आहे तेवढ्याच भावनापूर्वक तेवढंच उत्कृष्ट द्रव्य जर आम्ही चढवलं त्या उत्कृष्ट भावनापूर्वक तर निश्चित रूपानं उत्कृष्ट फलाची प्राप्ती आम्हाला होणार आहे म्हणून आचार्य भगवान ग्रंथात म्हणतात. आणि हेच दशरथ राजा ज्याप्रमाणे इंद्र अष्टानिक पर्वामध्ये वेगवेगळ्या अकृत्रिम चैत्यालयामध्ये जाऊन पूजन करतोय आणि उत्कृष्ट पद्धतीचं ते द्रव्य भगवंतांच्या चरणावर अर्पण करतात, तसाच हा दशरथ राजा सुद्धा अभिषेक पूजा पार पडल्यानंतर उत्कृष्ट पद्धतीनं पूजन करताना ते उत्कृष्ट पद्धतीचं द्रव्य तिथं अर्पण करायला. आणि हे द्रव्य अर्पण केल्यानंतर तो जिनेंद्र भगवंतांची पूजा अतिशय भावनेपूर्वक पार पाडत आहे. आणि त्यानंतर दशरथाने आपल्या सगळ्या परिवारासहित मोठ्या आनंदानं ती जिनेंद्राची पूजा पार पाडली. आणि पार पडल्यानंतर सर्व राण्या आपापल्या महिलामध्ये निघून गेल्या, कारण की पूजा झाल्या. तुम्ही बी अभिषेक नुसता जरा पार पडला तिथलं सांगले हो. जसा त्यांनी सगळ्या राण्या निघून गेल्या, अभिषेक पार पडल्या सगळं पूजन वगैरे विधी झाल्यानंतर सगळ्या राण्या आपापल्या महिलामध्ये निघून गेल्या. आता परत कहाणी आणि वळत्या बघा. आचार्य भगवान रविसिंग स्वामीजी तुम्हाला ग बसवून देत नाहीत. सारखं मनात काहीतरी विचार पाहिजे आणि धर्माचा विचार असला तर पुण्य लाभ होते. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी कर्म सिद्धांत काय सांगितलंय, प्रत्येक सणाला आमच्या अंतरंगामध्ये धर्माचा जर विचार असेल तर प्रत्येक सणाला आम्ही पुण्यबंध बांधून घेणार आहे. आणि धर्माच्या विषय सोडून बाकीच्या गोष्टी जर मनात असतील तर पुण्यबंध नाही, धर्म क्षेत्रात येऊन निगदित निकाचित कर्माचा सुद्धा बंध बांधणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय सांगितलं कळलं? जीवनामध्ये आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या 4 महिन्यामध्ये दुसरा कुठला विचार आणायचा नाही. आत कुठं? अंतरंगात. प्रत्येक समयाला नुसता धर्म, धर्माच्या क्रिया आणि धर्माच्या क्रियाच पार पडणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं पुण्याची प्राप्ती आम्हाला करून घेता येईल तेवढं घेणं आवश्यक आहे. त्यांनी तो अभिषेक पार पडला, सगळ्या राण्या महिलामध्ये गेल्या. आणि महिलामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी तो दशरथ राजा कृतकृत्य झाला होता, कारण की त्यानं अभिषेक आणि पूजन पार पाडलं होतं. आता त्यानं काय केलं माहिती काय, एका शिपायाच्या हातनं 3 राण्यांना गंधोदक पाठवलं आणि एक विशेष कंचुकच्या दारी विशेष जी सुप्रभा नावाची राणे तिला गंधोदक पाठवलं. परंतु काय झालं माहिती काय, जे शिपाई होते ते शिपाई गंधोदक लगेच घेऊन गेले आणि त्या राण्यांना दिले. ते राण्या कृतकृत्य झाल्या. परंतु काय झालं, जो कंचुकी होती, कंचुकी किंवा कंचुकी, तो जो होता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कंचुकी बी आहे आणि कंचुकी बी आहे. तो काय झाला माहितीये का, ज्यावेळी गंधोदक त्याच्या हातामध्ये दिलं, काही वेळानंतर त्या तिन्ही राण्यांनी ते गंधोदक घेतलं. परंतु सुप्रभा नावाची राणी होती, तिच्याजवळ गंधोदक पोचलं नाही. ज्यावेळी आता तिनं बघितलं की तिकडं गंधोदक पोचले आणि मला गंधोदक मिळालेलं नाही. समजा असं कधी तुम्ही पुढे गंधोदक घ्यायला गेला आणि तुम्हाला मिळालं नाही, तुमच्या मनात भाव काय येतात? मला एकट्यालाच तेवढं उघडलं हे लय काय काय मनात भाव येतात. तसेच भाव त्या सुप्रभराणाच्या मनामध्ये येऊच लागले की त्यांना दिले, मला दिलं नाही, राजानं असं कसं काय केलं, अशी मनामध्ये भावना झाली. परंतु परत मन तिचं सांगतंय की माझ्याच कुठल्या तर मागल्या कर्माचा उदय असेल म्हणून त्यांना त्यांच्या पुण्य कर्माच्या उदयाने त्यांना मिळालं, मला माझ्या कर्माच्या उदयाने मिळालं नसेल.
परंतु सारखा आता विचार काय चाललेला, मला गंधोदक मिळालेलं नाही. विचार करू लागली, मनामध्ये विचार येऊ लागले आणि त्या विचारांच्या फेऱ्यामध्ये एवढी ती गुंतत गेली की एकच भावना मनामध्ये की गंधोदक त्या राण्यांना मिळालं, मला मिळालं नाही. म्हणून एक भावना मनात आणून एवढे भावांची गिरावट होत 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 भाव खाली जात 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 एवढ्यापर्यंत भावना पोचली. ती तिथल्या एका शिपायाला बोलवते आणि त्या शिपायाला सांगते की माझं एक काम तू करायचं आहे. आता शिपाई म्हणते राणीचं काय काम आहे आणि राणीचं काय काम करायचं आहे. त्यावेळी तो शिपायाला सांगितल्यानंतर ती राणी त्या शिपायाला म्हणते माझं एक काम करायचं आहे. आणि तो शिपाई म्हणतोय तुमचं काय काम आहे सांगा, मी करतो. त्यावेळी ती राणी म्हणते तू आत्ताच्या आत्ता जा आणि जो भंडारी आहे त्या भंडारीला बोलवून घेऊन ये. आता शिपाई राणीची आज्ञा होती म्हटल्यानंतर तिथनं लगेच निघून जातोय आणि त्या भंडाऱ्याजवळ जातोय आणि राणीचा निरोप देतोय की राणी साहेबांनी तुम्हाला बोललेलं आहे आणि तुम्ही लवकर राणी साहेबांच्या जवळ जावा. तो भंडारी पळत पळत जातोय. आता इथं आणि परत भावनांची गिरावट चालूच आहे, भाव बिघडाल्यात. त्यावेळी भंडारी आल्यानंतर, भंडारी जवळ आल्यानंतर त्या भंडारीला राणी म्हणते सुप्रभा की हे भंडारी माझं एक काम लवकरात लवकर तू पार पाडणं आवश्यक आहे की मला विष आणून दे. हे म्हणल्यानंतर भंडारी म्हणते राणी साहेबा विष, हा लवकरात लवकर माझी आज्ञा आहे आणि तुम्हाला विष आणून दे. तो भंडारी निघून जातो परंतु विष लगेच काही मिळणार नाही. तो भंडारी विष हुडकण्यासाठी सगळं इकडे तिकडे फिरायलाय, सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्याचे फिरण्याचं काम चालू आहे की विष हुडकायला तो इकडच्या तिकडच्या नगरामध्ये इकडं तिकडं गेलाय आणि त्याचं विष हुडकण्याचं काम चालू आहे. त्याच वेळी काय होते माहिती काय, दशरथाला काहीतरी वाटते आणि दशरथ त्यावेळी ही काय सुप्रभा राणी काय करते माहिती काय, आता मन एवढं खेद खिन्न झालेलं आहे, त्या खेद खिन्न मनासहित आपल्या रूममध्ये आपल्या महिलामध्ये जाते आणि त्या महिलामध्ये आपल्या तिथं महिलामध्ये जो बेड होता त्या बेडवर तिथेच झोपून राहते आणि विचारामध्ये तशीच मग्न होऊन तिथं राहिल्या. आणि त्याच वेळी काय घटना घडते, दशरथ राजा तिथे येतोय आणि दशरथ राजा आल्या आल्या ती लगेच सुप्रभा राणी उठते आणि बसते. दशरथ राजा तिथं जाऊन बसतोय आणि बसल्यानंतर राजा विचारतोय की हे प्रिय, तुझा चेहरा सांगतोय की तुझ्या मनामध्ये काहीतरी विपरीत भाव चालू आहे. तू कोणता विचार करत आहेस आणि तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे, हे प्रश्न विचारल्यानंतर आता सुप्रभा राणीला राहत नाही, डोळ्यामधनं अश्रू यायला चालू होतात आणि म्हणते राजन खरं सांगू माझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे. त्यावेळी तो दशरथ राजा म्हणते खरंच सांग. त्यावेळी ती राणी म्हणते माझ्या मनात आता विष घेऊन माझा प्राण सोडून द्यायची इच्छा चालू आहे. हे प्रिय, कोण म्हणालाय, तुम्ही नव्हा, दशरथ राजा चालू आहे. हे प्रिय, तू मनामध्ये असला घातक विचार मनामध्ये कसे काय घेतलेले आहेस. त्यावेळी ती म्हणत्या माझ्या मनामध्ये असा विचार चालू आहे कारण की माझं मन खेद खिन्न झालेलं आहे आणि ते खेद खिन्न होण्याचं कारण सुद्धा माझं कर्म असेल परंतु निमित्त मात्र तुम्ही आहात. त्यावेळी दशरथ राजाला मनामध्ये आश्चर्य वाटतंय की मी असं कोणतंही कार्य केलेलं नाही. आणि त्याच वेळी काय होतंय, बाकीच्या राण्या बी तिथे उपस्थित राहतात. बाकीच्या राण्या उपस्थित राहिल्यानंतर आता ही सगळी चर्चा चालू आहे, तिथं सगळ्या राण्या बसलेल्या आहेत, दशरथ स्वतः उपस्थित आहे. आणि त्याच वेळी काय होतंय माहिती काय, तो भंडारी बी त्यावेळी विष घेऊन येते. सगळ्या गोष्टी वेळेत टाइमावर घडतात बघा. एक गोष्ट लक्षात घे, जीवनामध्ये कर्माचा उदय कुणाला सांगून येत नाही, तो बरोबर वेळेत वेळ काढून येतोय. काय म्हणलो मी, कर्माचा उदय कुणाला सांगून येत नाही तर वेळेत वेळ काढून कर्म होते. आणि ते असं येतंय की उदयात आल्यावर कुणालाही सोडणार. आता आलं त्यावेळी भंडारी तिथं पोहोचल्यानंतर दशरथ राजा विचारतोय, तो दशरथ राजा बोलायच्या आधीच भंडारी म्हणत असते की ही राणी साहेबा मी तुमची वस्तू घेऊन आलोय,
त्यावेळी लगेच भंडाऱ्याला काही न बोलू देता दशरथ राजा म्हणते, भंडारी तुम्ही जे घेतले घेऊन आलाय ते परत करून यावं आणि तुम्ही इथनं निघून जावं. एवढं म्हणल्यानंतर त्या बाकीच्या राण्या विचारतात की राजन काय घटना घडलेली आहे. ती सगळी घटना त्या राण्यांना सांगितल्यानंतर सगळ्या राण्या म्हणतात, त्या सुप्रभा राणीला का सुमित्रा सुप्रभा राणीला सगळ्या राण्या म्हणतात की काय तर अजून राण्या सगळ्या बोलायचे आहेत. तोपर्यंत ती आणि परत राणी, कारण की महिलांचा क्लॉक चालूच असतोय, जरा चालू केला चालू आणि चालू झाल्यानंतर अजून काय विचारायचं आहे. तोपर्यंत दशरथ राजाच म्हणतोय, हे प्रिये तू हे कृत्य करण्याआधी सगळ्या गोष्टींचं चर्चा किंवा विचार विनिमय करायचं होतास. मी तुला सुद्धा गंधोदक पाठवून दिलं होतं, कंचुकीच्या द्वारे मी तुला गंधोदक पाठवून दिलं होतं, कंचुकी आलं नाही. त्यावेळी हे कंचुकी इथं उपस्थित व्हावी राजाने आज्ञा दिल्यानंतर तो कंचुकी येतोय. त्यावेळी तो कंचुकी यायच्या आधी आता राण्या बाकीच्या चर्चा करल्यात. हे राणी आम्हाने गंधोदक जे पाठवलं होतं ते साध्या शिपायाकडून पाठवलं होतं, परंतु तुम्हाने साक्षात कंचुकीकडून गंधोदक पाठवले, तुम्ही भाग्यशाली आहात. हे म्हटल्यानंतर आता मनातलं सगळं जे होतं ते आता हळूहळू तुटून पडायला चालू झालं. बघा महिलांचं असंच असते, मनातले काय काय मोठं फुगं बांधतात आणि एकदम फुटतोय. लय काय काय गोष्टी घडतात, जरा काय असलं त्याचा एवढा मोठा फुगा होतोय आणि कधी एकदा नुसता एक टाचणी टोचली परत काय जीवनात झालं नाही असंच वाटते. ही गोष्ट लक्षात घ्या. पहिला तुम्ही काय यातनं शिकायचं असेल तर आमच्या हृदयाला दृढ बनण्याचं शिका. कर्मसिद्धांत तिथं सांगायलाय, जसं जीवनात घटना घडणार आहे तशा घडणार आहेत, परंतु त्या घटनेमध्ये सुद्धा आम्ही दृढ राहणं शिकायला पाहिजे. आता ती राणी हे ऐकल्यानंतर परत राणीमध्ये विचारमध्ये चालू झाले की मी सगळ्यात मोठी चूक केली आहे, हे राजन मला क्षमा करावी. परंतु राजा अजून राजानं काहीही बोललं नाही, कारण की जोपर्यंत कंचुकी येणार नाही तो कंचुकी जोपर्यंत उपस्थित राहत नाही तोपर्यंत राजा चिडलेल्या अवस्थेमध्ये होता आणि तो त्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला आहे, कारण की एका त्या कंचुकीमुळे ही सगळी घटना घडलेली आहे. जर समजा तिथं राजा जर दशरथ उपस्थित झाला नसतं तर काय घटना घडली असती, परंतु पुण्य चांगलं होतं त्यामुळे राजा उपस्थित राहिला. कंचुकी तिथं आल्यानंतर आता त्या कंचुकीचे हात आणि पाय लटलट कापायला लागल्यात, पाय हात लटलट कापायला लागल्यात आणि त्यावेळी दशरथ राजा म्हणतोय, हे कंचुकी तुला मी गंधोदक राणीला द्यायसाठी दिलं होतं, तू अजून राणीला गंधोदक दिलं नाहीस. त्यावेळी आता त्या कंचुकीने एवढे शब्द दशरथाचे ऐकल्यानंतर आता तोंडातनं शब्द फुटणार नाहीत अशी अवस्था त्याच्या शरीराची झाल्या. सगळं शरीर कापायला चाललं, तोंडातनं कुठलाही शब्द फुटण्याचा प्रयत्न करायलाय परंतु शब्द फुटेनात, कारण की राजानं असे शब्द काढल्यात आणि काय तर घटना घडलेली आहे. त्यावेळी हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी त्याच्या मुखातून शब्द फुटणार, परंतु परत राजानं परत प्रश्न केला की हे कंचुकी तू उत्तर द्यावे की राणी साहेबाजवळ तू गंधोदक का पोचवलं नाहीस. त्यावेळी त्याचं परत आणि शरीर लटलट कापायला आणि खोकत खोकत थोडे थोडे शब्द काढत तो बोलू लागला की हे राजन. पहिला राजन त्यानं शब्द काढल्यानंतर दोन्ही आपले हात जोडतोय, दोन्ही हातांच्या मध्ये डोकं टेकवतोय, पहिला राजांना प्रणाम करतोय, राण्यांना सगळ्या प्रणाम करतोय, त्यांची क्षमा याचना मागतोय आणि मग खोकत खोकत परत हळूहळू शब्द काढायला चालू करतोय की हे राजन, ज्यावेळी तुम्ही मला गंधोदक द्यायची आज्ञा केला होता, माझं शरीर एवढं जीर्ण आणि क्षीण बनलेलं आहे, मला तिथनं येऊसपर्यंत बाकीचे कार्य पूर्ण करूसपर्यंत इथे यायला वेळ लागला, कारण की माझं शरीर जे होतं ते पहिला इतकं उत्कृष्ट होतं, परंतु आता माझं सगळं शरीर जीर्ण झाले, मला चालायची सुद्धा अवस्था नाही, तरी मी हळूहळू इकडे येण्याचा प्रयत्न करत होतो आणि आता मी इथं पोहोचत आहे. त्यावेळी राजन म्हणतात की तुझ्या शरीराची अवस्था अशी कशी. त्यावेळी तू सांगतोय
की माझ्या शरीराची अवस्था पहिला अतिशय बलदंड आणि सुंदर शरीर माझं होतं, परंतु माझं जसं वय होईल तसं माझं शरीर हे असं बनलेलं आहे आणि त्यामुळं राजन मला क्षमा करावी की हे गंधर्व देण्यासाठी राणीपाशी मी यायला निघलो होतो, ते आत्ता राणीजवळ मी पोहोचलोय. त्यावेळी हे सांगितल्यानंतर ज्यावेळी हे सांगतोय आणि सांगितल्यानंतर परत म्हणतोय, हे दया करणारे राजे, हे करुणा करणारे राजे, हे वात्सल्यमयी राजे, माझ्यावर सुद्धा तुम्ही दया करावी की माझं शरीर आता मला साथ देत नाही, म्हणून मी उशिरा या राणीजवळ पोहोचलोय. त्यावेळी राणीला आता कळलं सगळे काय काय कथानक घडलेलं आहे. हे ऐकल्यानंतर ज्यावेळी सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तो कंचुकी जीव होता, कंचुकू आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या प्रसंगांना राजासमोर शेअर करत असताना आता राणीला कळलं की माझी जीवनामध्ये चूक झाली आहे, मी समजून घेतलोय राजाला चुकीचं. आता ती राजाच्या चरणामध्ये परत राणी येते. कोण? सुप्रभा. आणि राजांची क्षमा मागते, सगळ्या राण्यांना सुद्धा क्षमा करते आणि त्या कंचुकी म्हणते, कंचुकी तुझी सुद्धा काही चूक नाही, कारण की तुझं शरीरच साथ देत नाही, तू कसा येऊ शकणार. आणि हे झाल्यानंतर अतिशय आदरपूर्वक आता शरीराचे भाव चांगले झाले, त्या राणीचे सगळ्यांचे राण्यांचे भाव चांगले झाले आणि स्वतः आता दशरथानं काय घेतलं, ते गंधर्व घेतलं आणि स्वतः राणीला आता सारवासारव करायला पाहिजे की, कारण याला संसार म्हणतात, प्रपंच म्हणतात. इकंड काय तर झालं, तिकंड सारवायचं. तिकंड काय झालं तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही बालब्रह्मचर्य आहे, आम्हाला काय माहिती आहे, तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हे झाल्यानंतर आता त्यांचे भाव उत्कृष्ट भाव झाले आहेत आणि त्या उत्कृष्ट भावनेसहित त्यांनी गंधोदक घेतलं आणि गंधोदक घेतल्यानंतर ज्यावेळी ते गंधोदक त्यांनी प्राप्त केलं, ते गंधोदक प्राप्त झाल्यानंतर बाकीचं सगळा विरह, बाकीच्या सगळ्या गोष्टी मनातल्या विसरून त्यांनी गंधोदक घेतलं आणि हसत खेळत आपल्या परत महिलामध्ये सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी जाऊन सगळेजण विराजमान झाले. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये कुठलीही क्रिया करत असताना विचार करून क्रिया करणं आवश्यक आहे, विवेकपूर्वक क्रिया करणं आवश्यक आहे. जर जीवनामध्ये विवेक वापरला नाही आणि क्रिया केल्या तर कधीही घात होऊ शकतोय. आचार्य सन्मत सागर महाराज एक उदाहरण सांगत होते, आता हा विषय आले म्हणून सांगतोय. तुमच्या जीवनामध्ये कोणतेही निर्णय घेताना, कोणतीही घटना घडत असताना प्रत्येक गोष्टीत विवेक वापरा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या, ही गोष्ट महत्वाची. एक राजा होता, उदाहरण सांगवले मधलं मी, विवेक किती महत्वाचा हे सांगवले. एक राजा होता आणि तो राजा नगरामध्ये आणि राज्यामध्ये दौंडी पिटवतोय की सुंदर वाक्य कोण सांगेल, ते सुंदर वाक्य सांगेल त्याला मी 1,00,000 रुपये बक्षीस देणार आहे. आता राजा प्रधानजींना आदेश देतोय की सुंदर वाक्याची निवड तुम्ही करायचं आहे आणि ते सुंदर वाक्य निवड केल्यानंतर माझ्या राजमहलात मी जिथं राहतोय त्या राजमहलात बरोबर तिथं वर लावायचं आहे. आता प्रधानजी जातात, सगळे वाक्य जी जी आलती त्या सगळ्यांची वाक्य वाचून घेतात आणि त्यातून एका वाक्याची निवड करतात आणि त्यांना 1,00,000 रुपये बक्षीस देतात. वाक्य कुठलं होतं माहितीये? कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्ण करा, याच्यासाठी 1,00,000 रुपये बक्षीस मिळालं त्याला, ज्या व्यक्तीने लिहिलं होतं त्या. आता त्या राजाच्या बरोबर तिथं समोर महलामध्ये ते लावलं जाते मोठं वाक्य करून. आणि काय घटना घडते, राजाने ते वाक्य कधी वाचलं नव्हतं अजूनपर्यंत, कारण की प्रधानजींनी निवड केली आणि बक्षीस दिले. प्रधानजींना राजा म्हणतात एका वाक्यासाठी 1,00,000 रुपये दिला. मग राजन तुम्हीच सांगितलं होतं, दिलंय, ठीक आहे म्हणतात, चालतंय. आणि काय होतंय माहितीये का, राजन कुठेतरी बाहेर गेलेले असतात आणि बाहेर गेल्यानंतर त्यांच्या जीवनाच्या आधी जीवनामध्ये एक अशी घटना घडली होती की लहानपणी त्यांचा मुलगा एका यात्रेमध्ये हरवला होता आणि योगायोगानं राजा कुठेतरी बाहेर गेलाय. त्यावेळी पत्नी तिथं उपस्थित असताना, म्हणजे राणी तिथं उपस्थित असताना तो मुलगा एका मंत्र्याच्या द्वारे त्यांना सापडतोय आणि तो मुलगा आता मोठा झाला होता. आता
मुलगा मिळाल्यानंतर किती आनंद झाला असेल राणीला बघा, की एवढे वर्ष हरवलेला मुलगा तिला सापडलाय. त्या मुलग्याची सगळी सोय सेवा शुश्रूषा सगळी ती राणी करण्यामध्येच, आई मुलग्याची सेवा करण्यामध्ये गुंग आहे. आणि त्या दिवशी काय होते चुकून, त्या दिवशी दुपारच्या वेळेमध्ये सगळं भोजन वगैरे झाल्यानंतर दोघंही विश्राम घेण्यासाठी की नाही त्या महलामध्ये मुलगा आणि आई विश्राम घेण्यासाठी तिथंच दोघंही विश्राम घ्यायला लागलेत. आणि त्याच वेळी काय होते, त्या महलामध्ये राजा येतोय. आणि राजा आल्यानंतर ज्यावेळी राजा येतोय आणि राजा आल्यानंतर राजाचा क्रोध एवढा वाढतोय, कारण की माझ्या राणीबरोबर कोण पुरुष असा झोपलेला आहे म्हणून तो चिडतोय आणि तलवार काढतोय. आणि राणी जिथं झोपलेली आहे त्या राणीच्या जवळ जो मुलगा झोपलेला आहे ते काहीच राजाला माहित नाही. तलवार उपसलेली आहे आणि तलवार मारण्यासाठी तो वर बघतोय. त्याच वेळी भिंतीवर जे वाक्य लिहिलं ते वाक्य दिसतंय. राजा वाक्य वाचतोय, कोणतीही क्रिया करताना विचार करून करा. मग तलवार जरा खाली घेतोय, त्या राणीला उठवतोय आणि विचारतोय की हा पुरुष कोण आहे. त्यावेळी राणी म्हणते की राजन, हा पुरुष कोण नाही तर हा तुमचा लहानपणी हरवलेला मुलगा आहे. एवढं म्हटल्यानंतर हातातली तलवार पडते बघा. तलवार पडल्यानंतर राणीला घडलेली घटना आता राजा सांगतोय की मी जर हे वाक्य नसतं तर मी दोघांनाही तुम्हाला मारून टाकलं असतं, अशी माझी अवस्था मनामध्ये विकल्प झालते. परंतु या वाक्यामुळं आज माझा परिवार आणि मी स्वतः वाचलेलो आहे. मी तुम्हाला तेच सांभाळले. 1,00,000 रुपयाची गोष्ट. किती? जीवनामध्ये कोणतीही क्रिया करत असताना विचार करून करणं आवश्यक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हीच आजचा कर्मसिद्धांत सांगतोय. ज्यावेळी सगळीजण कर्माच्या प्रभावाने घरामध्येच आसक्त राहिले, त्यावेळी सगळी पुण्य मिळवण्यासाठी जो धर्म केलाय धर्म करून आपापल्या जागेवर परत आरूढ झाले. आणि आरूढ झाल्यानंतर पुढच्या ज्या काळामध्ये जे काही घडणार आहे ते आचार्य महाराज उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत. की राजा आणि राणी यांचं जे काही घटना होत्या त्या पुढच्या भागामध्ये आचार्य बघून कथन करणार आहेत. मी एवढाच कर्मसिद्धांत तुमच्यासमोर मांडत आहे की कितीही मोठं पद आलं, कितीही श्रीमंत आली, तर आजचा कर्मसिद्धांत हाच आहे की आम्ही धर्म कधीही सोडता कामा. एक सिद्धांत आहे. आणि दुसरा सिद्धांत आहे, जीवनामध्ये कोणतेही कार्य कोणतीही घटना करत असताना विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. हा दुसरा कर्मसिद्धांत या रामकथेच्या माध्यमातून आज मिळत आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी या 2 गोष्टींना कधीही विसरू नका. जेवढा धर्म करता येईल स्वतः करा, दुसऱ्यांना करायला लावा. आणि तुम्ही स्वतः जेवढा कर्म करणार आहे तेवढा करा. आणि तो अतिशय निष्प्रिय वृत्तीनं तो धर्म करा. तो धर्मच तुम्हाला भविष्यामध्ये मोक्षपदाला नेऊन पोचवेल, एवढीच भावना करतो. तुम्ही सुद्धा याप्रमाणे धर्म करचेला आणि तुमच्या मोक्ष मार्गाला सुकर करचेला एवढी भावना करतो. आणि वाणीला विराम देतो. जेवलो. आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को, मेरे राम तेरा नाम एक साचा दो जाना को, मेरे राम विद्यासागर की गुण आगर की